नमस्कार. आयुर्वेद निसर्ग जीवन या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण लठ्ठपणा कमी करणे, फॅट कमी करणे, वजन कमी करणे, बॉडी पूर्णतः मेंटेन करणे, शरीराचा जो आकार आहे तो आकार शेपमध्ये आणणे, याच्यावरती आज आपण उपाय पाहणार आहोत. आयुर्वेदिक, घरगुती आणि एकदम सोपे, तुम्हाला सहज शक्य असतील असेच उपाय आपण आपल्या या चॅनलवरती देत असतो. आजही तसाच उपाय आज आपण लठ्ठपणावरती, पोटाचा घेर, अतिरिक्त चरबी शरीरातील, अशा अनेक समस्या आहेत. त्या समस्यांवरती आज आपण उपाय पाहणार आहोत. आज लठ्ठपणा वाढण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. तर हा लठ्ठपणा येतो कशामुळे? तर आपली बदललेली जीवनशैली, जेवणाच्या वेळा बदललेल्या आहेत, खाण्याच्या वेळा बदललेल्या आहेत, तसेच आपला आहारसुद्धा बदललेला आहे. आपला आहार सात्विक असायला होतं, पौष्टिक असायला होतं, परंतु आपण जास्त प्रमाणात जंक फूड, फास्ट फूड, तसेच मैदा असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खातो. या सगळ्या समस्यांमुळे, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीरामध्ये फॅटचं प्रमाण वाढत आहे. तसेच आज मार्केटमध्ये मिळणारे पदार्थ हे ते डेअरी पदार्थ असतील किंवा बेकरी पदार्थ असतील, या पदार्थांमुळे सुद्धा आपल्या शरीरात अतिरिक्त फॅट जमा होऊ लागला आहे. आणि यांचे प्रमाण, या जे काही पदार्थ आहेत, डेअरी पदार्थ असतील किंवा बेकरी पदार्थ असतील, यांचे प्रमाण आपल्या खाण्यामध्ये वाढलेले आहे. तसेच चायनीज वगैरे असेल, या सगळ्या अनेक गोष्टी आहेत, याच्यासाठी अनेक पदार्थ आहेत कारणीभूत या गोष्टीसाठी की तुमच्या शरीरामध्ये फॅट वाढण्याचं. तसेच आपण सकाळी लवकर जेवायला पाहिजे. तर आपलं सकाळचं जेवण हे जे आहे ते दुपारी होतं, दुपारचं जेवण आहे ते संध्याकाळी होतं, आणि संध्याकाळी 7-8 वाजताचं जे जेवण आहे ते आपण रात्री 11 ते 12 वाजता जेवतो. या अशा अनेक कारणांमुळं आपल्या शरीराची जी जीवनशैली आहे ती पूर्णतः बदललेली आहे. आणि याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरात चरबीचं प्रमाण वाढत आहे. जे आपण खाल्लेलं जे अन्न आहे ते पचत नाही व्यवस्थितरित्या, आणि न पचलेलं अन्न हे फॅटच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरात वाढत राहतं. आणि आपल्या शरीरातले जे काही लठ्ठपणा आहे, जो जाडपणा आहे, पोटाचा घेर असेल, हे अतिरिक्त प्रमाणात वाढत राहतं. आणि हाच अतिरिक्त लठ्ठपणा नको असतो आपल्याला, परंतु नाईलाज असतो तो वाढतच राहतो. मग ह्याच्यावरती साधा आणि सोपा उपाय काय आहे? अनेक जण अनेक प्रयत्न करतात, डॉक्टरकडे वगैरे जातात, बरेच प्रयत्न करतात, डायटिंगवरती राहतात, डायटिंग करतात, परंतु परिणाम मात्र काहीच मिळत नाही, लाभ मात्र काहीच होत नाही. पैसे फुकट जातात, वेळही जातो, आणि लाभही होत नाही, फायदाही होत नाही. तर आपल्या जवळ अनेक अशा गोष्टी आहेत, निसर्गामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. तुमचा आजार एक असेल, पण त्या आजारावरती औषधं निसर्गामध्ये, आयुर्वेदामध्ये 100 आहेत, परंतु ते आपल्याला माहीत नसतात. जरी माहीत असली त्यांचा वापर कसा करावा हे माहीत नसतं. तर आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून ह्या आयुर्वेदिक औषधांचा वापर कसा करायचा हे पाहणार आहोत. आज जो आपण उपाय पाहणार आहोत त्या उपायाने तुमच्या ज्या लठ्ठपणाच्या समस्या आहेत, ज्या अतिरिक्त चरबीच्या समस्या आहेत, जो तुमच्या शरीरामध्ये फॅट वाढलेला आहे, पोटाचा घेर वाढलेला आहे, तो पूर्णतः नष्ट करण्याचा काम हा आयुर्वेदिक उपाय करणार आहे. तर पाहूया आपण हा आयुर्वेदिक उपाय. तर सर्वप्रथम तुम्हाला जी आपल्या घरामध्ये तुळस असते, त्या तुळशीची पानं घ्यायची आहेत. 15 ते 20 पानं तुम्हाला घ्यायची आहेत. जर मोठी पानं असतील तर 15 घ्या, छोटी पानं असतील तर 20 घ्या. आणि एक दालचिनी जी आहे
तुम्हाला दालचिनी घ्यायची आहे. दालचिनीचा एक तुकडा घ्यायचा आहे, बोटाच्या पेरा इतका, किंवा दालचिनीची तुम्ही पावडर घेतली तरी चालेल. तर शक्यतो तुम्ही दालचिनीचा तुकडाच घ्या. त्याला छोटे त्याचे तुकडे करा. आणि हे जो 2 पदार्थ आहेत, तुळशीची पानं आणि दालचिनी, याला तुम्ही 2 ग्लास पाण्यामध्ये गॅसवरती उकळत ठेवायचं आहे. आणि हे जे 2 ग्लास पाणी आहे ते 1 ग्लास झाल्याच्यानंतर हे पाणी कोमट असताना तुम्ही प्यायचं आहे. सकाळी काही न खाता अनाशेपोटी. हा प्रयोग तुम्ही 1 महिनाभर करा. परंतु हा प्रयोग करताना सकाळी अनाशेपोटी करायचा आहे आणि त्याच्यानंतर अर्धा ते पाऊण तास तुम्ही काही खायचं नाही. त्याच्यानंतर तुम्ही खाऊ शकता, पिऊ शकता, परंतु अर्धा तास ते पाऊण तास तुम्ही काही खाऊ नका. हा उपाय तुम्हाला तुमचा अतिरिक्त वाढलेलं फॅट जे आहे, जी चरबी आहे, तुमचा पोटाचा घेर जो आहे तो समूळ नष्ट करेल. तुमची जी बॉडी आहे ती पूर्णतः फिगरमध्ये येईल, पूर्णतः मेंटेन होईल. तुमच्या शरीरातली अतिरिक्त चरबी असेल ती नष्ट होईल. तुमचं शरीर मेंटेन राहील. तसेच तुमच्या शरीरातील वजनही कमी होईल. जे अतिरिक्त वजन असेल ते कमी होईल. तुम्हाला इतर लोक विचारू लागतील की नक्की काय प्रयोग केलात तुम्ही. अनेक लोक या फॅटमुळं, या जाडपणामुळे त्रस्त आहेत. इतके त्रस्त आहेत की प्रमाणाच्या बाहेर त्यांना त्रास होतो, उठण्या बसण्याचा, तसेच त्या लठ्ठपणाचा. आणि अतिरिक्त लठ्ठपणा असल्यावरती त्याचा परिणाम तुमचे सांधे दुखू लागतात. त्याने अनेक समस्या उद्भवतात. तर अशा समस्येवरती हा उपाय तुम्ही नक्की करा. तुम्हाला या उपायाचा नक्की फायदा होईल. तुमचा जो स्मार्टनेसपणा आहे तो या उपायाने वाढेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकनच्या बटनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळत राहतील. धन्यवाद.